तब्बल 13 दिवस खोळंबलेल्या मान्सूनच्या वाऱ्यांनी अखेर मागच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र व्यापलेला आहे। हा जर आपण नकाशा बघितला तर हा अपडेटेड मान्सूनच्या वाऱ्यांचा नकाशा आहे। जवळपास 9 जून पासून म्हणजेच महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर 2च दिवसापासून तर 22 जून पर्यंत म्हणजे 9 जून ते 22 जून या 13 दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती एकाच ठिकाणी थांबलेली होती, अडखळलेली होती। त्यानंतर म्हणजेच 23 आणि 24 या 2 दिवसामध्ये 24 जून पर्यंत मान्सूनच्या वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकलेला होता। आजचा हा जर नकाशा आपण बघितला तर आजचा हा 25 जूनचा नकाशा आहे आणि 25 जून पर्यंत जर आपण बघितलं तर ही मान्सूनची सीमा आहे, इथपर्यंत मान्सूनचा पाऊस गेलेला आहे। हा जो ग्रे भाग दिसतोय तो संपूर्ण ग्रे भाग मान्सूनने व्यापलेला आहे आणि भारताचा हा जो पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला भाग दिसतोय तो तिथपर्यंत अजून मान्सून पोहोचायचा आहे। आता सध्या लेटेस्ट जर मान्सूनच्या वाऱ्याची प्रगती आपण बघितली तर संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या वाऱ्याने व्यापलेला आहे। यासोबतच दक्षिण मध्य प्रदेशचा भाग, छत्तीसगडचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे आणि गुजरातचा काही भाग, दक्षिणेकडचा भाग मान्सूनच्या वाऱ्याने व्यापलेला आहे। याचा अर्थ असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात मान्सूनचे वारे पोहोचलेले आहेत, परंतु अजूनही महाराष्ट्राच्या सर्व दूर किंवा सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस किंवा म्हणावा तसा जोरदार पाऊस अजूनही पडत नाहीये। सध्या कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी जर पावसाची परिस्थिती बघितली तर कोकणामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये 23-24 जून रोजी विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती विविध ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळतोय, परंतु मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जो काही पूर्वेचा भाग आहे तो भाग, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होतोय, परंतु अजूनही काही ठिकाणी म्हणावा तेवढा पाऊस पडताना आपल्याला दिसत नाहीये। ही जर आता आपण मान्सूनची प्रगती बघितली तर सरासरी जर आपण बघितली आज 25 जून रोजीची तर संपूर्ण मध्य प्रदेश किंवा गुजरातचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि अगदी इकडे जम्मू वगैरे इथपर्यंत पाऊस मान्सूनचे वारे पोहोचायला हवे होते, परंतु ते अद्यापही पोहोचलेले नाहीत। आपण जर रँडमली जर भारतामध्ये मान्सूनचे वारे कसे पोहोचतात याचा जर विचार केला तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दोन्ही साईडनी सोबत असे हे वारे वरती येत असतात आणि पश्चिमेकडनं ह्या साईडने आणि उत्तरेकडनं बंगालच्या उपसागरातनं दोन्हीकडनं सोबत ते वारे भारताला कव्हर करत असतात। परंतु यावर्षी केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल व्हायला उशीर झाला होता। 6 ते 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला, परंतु 2च दिवसामध्ये त्याची प्रगती थांबलेली होती। आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र त्याने कव्हर केलेला आहे। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने काय इशारे दिले ते आता आपण बघूया। या ठिकाणी जर आपण ह्या वॉर्निंग्स जर बघितल्या तर आज म्हणजेच 25 जून रोजी चा हा नकाशा आहे। यासोबत आपल्याला या ठिकाणी दिसतंय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यासोबतच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडणार आहे, त्याचा तसा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबत जर बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याचा घाट भाग वगळता इतर भाग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। यासोबतच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जर आपण उत्तर महाराष्ट्र जर बघितला, नंदुरबार, धुळे, जळगाव किंवा नाशिकचा घाट भाग जर बघितला, पालघर या जिल्ह्यामध्ये बघितला तर या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असंही सांगण्यात आलेलं आहे। उद्या म्हणजे शुक्रवारी 26 जून रोजी जर बघितलं तर कुठल्याही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये, परंतु पुण्याच्या जिल्हा भागामध्ये, घाट भाग वगळता इतर पुणे जिल्ह्यामध्ये, साताऱ्याच्या घाट भागामध्ये, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये। तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता आहे। यासोबत जर आजच्या दिवसाच्या नुसार सॅटर्डे म्हणजे 27 जून रोजीचा जर आपण अंदाज बघितला तर कुठल्याही ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला नाहीये आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, म्हणजे पुणे जिल्हा,
रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताराचा घाटभाग आणि कोल्हापूरचा घाटभाग या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. संडे म्हणजे 28 जून रोजी रविवारी सुद्धा सेम परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. परंतु जर आपण उद्या 26 जून रोजी एकदम पूर्व विदर्भात जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा पाऊस तिथं असणार नाहीये. यवतमाळ जरी बघितलं, वाशिम बघितलं तर इथेही कुठल्या प्रकारचा पावसाची शक्यता देण्यात आलेली नाहीये. तर या ठिकाणी सुद्धा बघितलं म्हणजे शनिवारी जर बघितलं तर खूप मोठा जोरदार पाऊस पडेल अशी काही शक्यता वर्तवलेली नाहीये. म्हणजे जरी मान्सूनचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेले असले तरी जोरदार पाऊस आपण ज्याला म्हणतो शेती करताना किंवा लागवडी पेरण्या करण्यासाठी जो जोरदार पाऊस लागतोय, ओल लागते, ते अजूनही महाराष्ट्रभरात तो तसा पाऊस पडताना आपल्याला दिसत नाहीये. पुढच्या काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार, मध्यम, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. परंतु जो पाऊस ज्या पावसामुळे आपल्या मातीमध्ये ओल तयार होते तर तसा पाऊस पडल्याशिवाय किंवा पुढच्या काही अनेक शेतकरी आता असंही करतायत की सुरुवातीचा पाऊस पडला, आता पाऊस सुरू झाला म्हणून लगेच पेरणी किंवा लागवडी करतात आणि त्यानंतरच्या पडणाऱ्या पावसावरती ते अवलंबून असतात. तर असं न करता येणाऱ्या पुढच्या काही दिवसातला अंदाज बघूनच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात किंवा लागवडीची जी कामं आहेत ती हाती घ्यावीत. पुढच्या काही दिवसामध्ये जसजसा हवामानाचे अंदाज बदलत राहतील ते आम्ही लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊनच येत राहू. तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जरी अशा विविध काही विषयावरती जर व्हिडिओ हवे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.